मुंबईत उष्णतेने सर्व रेकॉर्ड्स तोडल्यात। एरवी पावसाळ्यात निघणाऱ्या छत्र्या ऐन मार्च महिन्यातच बाहेर निघाल्यात। उन्हाळ्याची चाहूल देणारा महिना म्हणजे मार्च, पण यंदा उन्हाळ्यासारखं आत्तापासूनच सूर्य आग उगतोय आणि मार्चमध्येच तापमानाने 40 डिग्रींचा टप्पा ओलांडला। त्यामुळे मुंबईकरांची काहिली होते। यापूर्वी अशी उष्णता, इतक्या गरम झळा मुंबईकरांनी कधीही अनुभवल्या नाहीयेत। मुंबईतला उन्हाळा म्हटलं की एरवी फार उकडतंय असं मुंबईकर म्हणतात, पण यंदा मार्च महिन्यातच उन्हामुळे होरपळण्याची वेळ मुंबईकरांवर आली आहे। मंडळी, मराठवाडा आणि विदर्भात उन्हाच्या झळा सुरू झाल्या की गळ्यात गमछा, डोळ्यावर गॉगल आणि खिशात कांदा घेतल्याशिवाय तुम्ही बाहेर सुद्धा पडू शकत नाही। पण आज दुर्दैवानं मुंबईकरांवर ही वेळ आलेली आहे। मुंबईत उन्हाची तीव्रता इतकी वाढली आहे की गळ्यात गमछा आणि डोळ्यावर गॉगल लावल्याशिवाय तुम्ही बाहेर सुद्धा पडू शकत नाही। आणि उन्हाचा फटका बसू नये म्हणून मी हातात कांदा सुद्धा ठेवलेला आहे। गेल्या 100 वर्षात अनुभवली नाही इतकी तापमान वाढ मुंबई यंदा अनुभवते आहे। मार्च महिन्यातच 40चा टप्पा मुंबईतल्या तापमानाने ओलांडलेला आहे। मुंबईतल्या या तापमानवाढीची कारणं नेमकी काय आहेत? मुंबईतली तापमानवाढ का होते? अजून तर मार्च महिनाचा आहे, मे जून सुद्धा बाकी आहे। त्यामुळे तापमानवाढीच्या कारणांचा आढावा आता आपण घेणार आहोत। मुंबईतली तापमान वाढ ही अचानक जरी जाणवायला लागली असली तरी ती अचानक झालेली नाहीये। तर पर्यावरण तज्ञांच्या मते त्याला कारणीभूत ठरतोय तो म्हणजे मुंबईचा नियोजन शून्य विकास। मुंबईला नेहमीच घड्याळाच्या काट्यावर धावणारं शहर म्हटलं जातं। शहरातला प्रवास आणखी वेगवान व्हावा यासाठी वेगवेगळे रस्ते, आहे त्या रस्त्यांचं विस्तृतीकरण, काँक्रिटीकरण, कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्प राबवले जात आहेत। पण हाच विकास शहरातल्या झाडांच्या मुळावर उठतोय। झाडं शहराचं तापमान वाढू न देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, पण झाडांची कत्तल झाल्यानं काँक्रीटच्या जंगलात मुंबईचं हे कवच हरवत चाललंय। मला वाटतं की मेन रिस्पॉन्सिबिलिटी BMCची आहे अँड अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट अँड ऑल्सो इन्क्लूड द चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र। कारण ते म्हणतात की आम्ही डेव्हलपमेंट करणार आहे, आम्ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट करणार आहे। बट अगर तुम्ही बघितला तरी 9,000 trees are being cut one day, 45,000 mangroves are being cut 2 weeks later. For Gargai Dam they want to cut 5 lakh trees, etc. etc. आणि ते डेव्हलपमेंट शब्द वापरून हे नाश करतात पर्यावरणचा। आणि तुम्ही झाड काटले आणि ट्रीज काटले तो व्हाट डू यू एक्सपेक्ट? टेम्परेचर विल इंक्रीज। वजह जो डेवलपमेंट के नाम में हो रहा है, जो बिल्डर का राज चल रहा है महाराष्ट्र में, उसकी वजह से हम मुंबई कर और हम जो महाराष्ट्र में रहते हैं हम लोग सफ़र कर रहे हैं। मुझे अच्छा लगेगा कि जब मैं फडणवीस साहब अपने महल से निकल के सड़क पे चलेंगे और जो सड़क पे एक भी झाड़ नहीं है, आई वुड लाइक टू अकम्पनी फॉर अ वॉक एट 2 o'clock इन द आफ्टरनून। 2 बजे धूप में फडणवीस साहब के साथ मैं 5 किलोमीटर चलूँगा, फिर देखेंगे उनको पता चलेगा कि झाड़ कितना इम्पॉर्टंट रहता है। आणि आत्ताच हीट वेव्ह आलेली आहे, तर ह्याच्यामागे बरीचशी कारणं आहेत। ज्याच्यामध्ये तुम्ही नैसर्गिक जंगल जे आहे ते तोडून सगळीकडे काँक्रीटचं जंगल उभारलं जातं, हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ह्याच्यामागे। तुम्ही आज जर का मुंबईमध्ये बघाल तर सगळीकडेच झाडांची तोड होत आहे। खारफुटी जे आहेत, मॅनग्रोव्ज जे असतात कोस्टल एरियाजमध्ये, त्याची तोड चालू आहे। नवीन कोस्टल रोड प्रोजेक्ट येतोय ज्याच्यासाठी मॅनग्रोव्ज तोडले जाणार आहेत। तर ही सगळी कारणं महत्त्वाची आहेत ज्याच्यामुळे हे तापमानवाढ होत आहे। मुंबईत विकास कामांसाठी किती वृक्षतोड करण्यात आली ते पहा। ठाणे मेट्रोसाठी 3000 झाडांवर कुऱ्हाड पडणार आहे। पूर्व द्रुतगती मार्गासाठी विक्रोळीतील 706 झाडांवर कुऱ्हाड। वर्सोवा भाईंदर कोस्टल रोडसाठी 45,000 खारफुटींची कत्तल। कोस्टल रोडसाठी गोरेगाव मालाडमध्ये 210 झाडांची कत्तल। पॉट टॅक्सीसाठी BKCत 500 झाडांवर कुऱ्हाड। गेल्या 6 वर्षात विकास कामांसाठी 21,000 झाडांची कत्तल झाली आहे। 2010 ते 2021 दरम्यान मुंबईत 39,000 झाडांवर कुऱ्हाड चालवली गेली। त्यामुळे मुंबईतल्या वृक्षतोडीचे आकडे चिंताजनक आहेत। मुंबईतल्या याच वृक्षतोडीवरून आदित्य ठाकरेंनीही सरकारवर निशाणा साधलाय। मार्च सारख्या महिन्याच्या सुरुवातीलाच जवळपास 40 डिग्रीचं टेम्परेचर हे मुंबईमध्ये आपल्याला ह्याचा फटका बसायला लागलेला आहे। आणि हे एका बाजूला सुरू असताना आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जणू काही वाळवंटच करून ठेवायचं आहे असं ह्या राज्य सरकारने आणि त्यांच्या त्या महानगरपालिकेने काम सुरू केलेलं आहे। कांदिवली आहे, दहिसर आहे, ह्या परिसरामध्ये जवळपास 45,000 कांदळवनं हे ना तोडून टाकायचे, नष्ट करायचे। 45,000 कांदळवनाची झाडं हे देखील एका ब्रिजसाठी कापणार, जिथे टनेलिंग करू शकतात, जिथे स्पॅन वाढवून झाडं कापण्याची कमी करू शकतात, पण ते न करता नुसतं वाळवंट करायचं आहे। ह्यासाठी एका बाजूला हे चालू आहे। तसंच
जिथे आता सांगतायत की आम्ही ही 45,000 जे मॅनग्रोव्स तोडणार आहोत त्याचं कॉम्पेन्सेटरी एफॉरेस्टेशन करू, ते कुठे? तर चंद्रपूरमध्ये. वेगवेगळ्या विकास प्रकल्पांसाठी मुंबईत हजारोंच्या संख्येनं झाडं तोडली जात आहेत. यावेळी काही झाडांचं पुनर्रोपण करू आणि तोडलेल्या झाडांच्या मोबदल्यात दुप्पट तिप्पट झाडं लावू असं आश्वासन दिलं जातं, पण ते फक्त कागदावरच राहतं. देखिए, फडणवीस साहब ने अभी बोला था कि हम 300 करोड़ झाड़ लगाएंगे. अभी 2 साल पहले सुधीर मुंगंटीवार, जो महाराष्ट्र के फाइनेंस मिनिस्टर और फॉरेस्ट मिनिस्टर रहे हैं, उन्होंने 50 करोड़ झाड़ लगाए थे. अभी मुझे पता नहीं ये 50 करोड़ झाड़ कहाँ लगाए थे. दुबई में लगाए थे या पाकिस्तान में लगाए थे या ईरान में लगाए थे या अमेरिका में लगाए थे, मुझे पता नहीं. और ये 300 करोड़ झाड़ जो फडणवीस साहब लगाने वाले हैं, वो कहाँ पे लगाने वाले हैं किसी को भी पता नहीं है. एकीकडे मुंबईत झाडांची संख्या वाढवण्याची गरज असताना विकास कामांसाठी झाडं तोडली जात आहेत. पण मुंबईत झाडांची संख्या नेमकी किती यासाठी महापालिका गणना करते. पण वारंवार मागणी करून सुद्धा झाडांच्या संख्येची लपवालपवी मुंबई महापालिकेकडून सुरू असल्याचा आरोप होतोय. प्रत्येक झाडाचं सर मार्किंग असतं. मुंबईत यापूर्वी किती झाडं होती, किती तोडली जात आहेत आणि आता झाडं नेमकी किती आहेत, आधी होती त्यापेक्षा जास्त आहेत, कमी आहेत, तितकीच आहेत, याची कुठलीही आकडेवारी उपलब्ध नाही आहे प्रशासनाकडे. सी, एज पर द ट्री एक्ट, बीएमसी को ट्री सेंसस करना पड़ता है हर 5 साल. अभी हमने रिपोर्ट मांगी है ऑफिशियली फ्रॉम गार्डन सुपरिटेंडेंट एंड फ्रॉम म्यूनसिपल कमिश्नर बॉम्बे कि आपकी ट्री सेंसस की रिपोर्ट की कॉपी हमें दी. RTI एप्लीकेशन भी फाइल किया है, पर्सनल रिक्वेस्ट भी किया है, व्हाट्सएप भी किया है, ईमेल भी किया है, फ़ोन पे बात भी हो गई है, बट वो रिपोर्ट देने के लिए तैयार नहीं है. याबाबत महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांना विचारणा केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं देत हात वर केले आहेत. त्यामुळे मुंबईतल्या झाडांच्या संवर्धनाबाबत आणि संरक्षणाबाबत महापालिका किती गंभीर आहे हे यावरून दिसतं. मुंबई कोस्टल सिटी है, दरिया 3 बाजू है. अगर हाई टेम्परेचर होगा और हाई ह्यूमिडिटी जो है मुंबई शहर में, दोनों मिला के ये लीथल कॉम्बिनेशन है. हाई टेम्परेचर प्लस हाई ह्यूमिडिटी मीन्स हेल्थ एंड डेंजर टू हेल्थ इज़ वेरी हाई. लोग मर भी सकते हैं उसकी वजह से. तो ये बहुत ही खतरनाक चीज़ है एंड आई थिंक गवर्नमेंट रियली हैज़ टू टेक अ डिसीजन कि हर एक झाड़ को बचाना पड़ेगा किसी भी हालत में. मी आता मुंबईच्या ज्या भागामध्ये उभा आहे असे भाग बघणं दिसणं हल्ली फार दुर्मिळ झालंय. पण कोणी एकेकाळी मुंबई अशीच हिरवीगार होती. हळूहळू मुंबईचं शहरीकरण झालं, मुंबईचा विकास झाला आणि त्यानंतर मुंबईत उभ्या राहिल्या या सगळ्या टुमदार उंच उंच इमारती. पण त्यापूर्वी मुंबईत अशीच हिरवळ होती. मुंबईत मोठ्या प्रमाणात झाडं सुद्धा होती. पण शहरीकरण, विकास प्रकल्प यामुळे मोठ्या संख्येनं झाडं तोडली गेली आणि अजूनही तोडली जात आहेत. मुंबईची 2 रूपं आहेत. एकीकडे या सगळ्या इमारती, विकास आहे आणि दुसरीकडे माझ्या मागे काही जुनी घरं सुद्धा तुम्ही बघत आहात की जिथे अजूनही काही झाडं आहे, अजूनही हिरवळ शिल्लक आहे, अजूनही गवत शिल्लक आहे. पण आता हा सगळ्या विकासाच्या संकल्पनांबाबत आपल्याला फेरविचार करण्याची गरज आहे का, हा प्रश्न तयार होतोय. कारण मुंबईत वाढणारं तापमान, हे तापमान आता सहन करण्यापलीकडे जात आहे. वेग सगळ्यांना हवाय, पण हा ताप सहन करण्याची आपली क्षमता आहे का, हा प्रश्न यामुळे उपस्थित होतो. त्यामुळे विकास आणि पर्यावरण दोन्हींचं संतुलन साधणं आता आवश्यक झालेलं आहे. कॅमेरामन सागरसह सौरभ कोरटकर, झी 24 तास, मुंबई.